In previous period we discussed the capacitance of parallel plate capacitor with a dielectric slab between plate. यामध्ये आपण सुरुवातीला काय केलं, विदाउट स्लिपचं इक्वेशन नंबर 1 काढलेलं आहे. E नॉट इज इक्वल टू क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट काढलं. नंतर नेक्स्ट इन्सर्टिंग द डायलेक्ट्रिक मीडियम. त्यानंतर इथे दोन प्रकारच्या ई मिळाल्या आपल्याला. एक ई पूर्वीची ई नॉट ही पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह प्लेट P1 टू P2 जाणारी मिळाली. नंतर आपण जो स्लॅब इंट्रोड्यूस केलेला आहे डायलेक्ट्रिक मीडियम, त्याच्यामध्ये इंड्युस्ड चार्जेस तयार झालेत. हा प्लस असल्यामुळे हे ते निगेटिव्ह तयार झालं या साईडला, आणि हा निगेटिव्ह परमनंट असल्यामुळं इथे प्लस तयार झाले. आणि या इनसाइड या स्लॅबमध्ये हे पॉझिटिव्ह भाग आणि हा निगेटिव्ह भाग म्हणून आपल्याला तिथे एक दुसरा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी या डायरेक्शनचा मिळाला, त्याला आपण EP म्हणलं. आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांचं दोघांचं इथं रिलेशन बघितलं. E नॉट इज ग्रेटर दॅन EP आहे. मग पोटेन्शियल डिफरन्स काढला, त्यांच्यामधला डिफरन्स काढलाय आपण. तर E नॉट मायनस EP म्हणजे डिफरन्स E असा काहीतरी भेटलेला आहे आपल्याला, तर तोही बघितला आहे. पण नेक्स्ट थिंग वी ऑल्सो डिस्कस द E इक्वेशन रिलेशन बिटवीन E आणि E नॉट K, म्हणजे हाही रिलेशन आपल्याला मिळाला. E नॉट इक्वल टू EK असंही मिळालेलं आहे. त्यानंतर आपण पुढे काय केलं की मग E ची किंमत घेतली, E इक्वल टू क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट K, आणि रिअरेंज करून Q ची किंमत काढली इथे, इक्वेशन नंबर 4. त्यानंतर आपण काय केलं, कन्सिडर व्ही विथ अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू प्लेट, आणि दॅट इज दोन प्रकारचे इथे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तयार झाल्या होत्या. हे ओरिजिनल आहे आणि हे नंतरची आहे ही. आणि ची किंमत आपण आत्ताच पाहिली इक्वेशन नंबर ए नुसार, आणि ते इथे पुट अप केली या ठिकाणी. मग दोन्ही ह्याच्यामध्ये E नॉट आहे म्हणून इथे E नॉट कॉमन घेतला आपण, आणि असलेल्या किमती इथे लिहिलं. ही किंमत काय आहे, D मायनस T, म्हणजे स्लॅबची थिकनेस T आहे आणि टोटल डिस्टन्स D आहे. त्यामधून वजा केल्यानंतर स्लॅबची जागा व्यापलेली सोडून जी जागा असेल तो असतो. देन वी गेट रिअरेंजिंग E नॉटची किंमत पुट अप केल्यानंतर E नॉटची किंमत आपण पाठीमागे भेटलेले Q अपॉन ए इप्सिलॉन नॉट ही भेटले. इक्वेशन नंबर 5 मिळाला. मग आता नेहमीप्रमाणे आपल्याला हा रिलेशन माहीत आहे, यामधला रिलेशन CQV. तर C इक्वल टू Q अपॉन V, आणि V ची किंमत आपल्याला इथे इक्वेशन 5 नुसार मिळाली आहे, ती किंमत इथे पुट अप केलेली आहे. मग आता या मधला Q आणि यातला Q, म्हणजे हा Q आणि हा Q कॅन्सल होतात. रिअरेंज करून आपल्याला C ची किंमत अशी मिळालेली आहे. पहा पुढे बघा, मग इक्वेशन नंबर C मध्ये आपल्याला C ची किंमत मिळालेली आहे. मग आता त्याच्यानंतर आपल्याला स्पेशल केस बघायचा आहे. यामध्ये स्पेशल केसमध्ये समजा इफ T इक्वल टू D असेल. आता T आणि D कोण आहेत माहिती पाहिजे. D डिस्टन्स बिटवीन टू प्लेट P1 आणि P2, आणि T इज द थिकनेस ऑफ द स्लॅब. मग ते जर तंतोतंत जर सारखे असतील, D इतकंच जर असेल, तर हा इक्वेशन कसा येईल. मग इथे काय होईल, D मायनस D किंवा T मायनस T 0 होईल. हे मग राहील काय आपल्याला, तर ए इप्सिलॉन नॉट डिवाइड बाय हा भाग राहील, हा जसच्या तसं राहील. म्हणजेच रिअरेंज जर केलं तर काय होईल, आपल्याला मिळेल ए इप्सिलॉन नॉट K अपॉन D. हा K विथ डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे. म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो काही स्लॅब आहे त्याचा कॉन्स्टंट असतो, त्या मटेरियलचा तो कॉन्स्टंट असतो. देन इट कॅन बी राईट एज, आपण इथे असं लिहिलं K बाजूला काढलं.
मग हे कधी मिळतं आपल्याला? विदाउट डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये मिळतं. म्हणजेच विदाउट डायलेक्ट्रिक मीडियम मध्ये असेल तर आपण सी नॉट असं म्हटलेलं आहे. म्हणून इथे सी नॉट घेतला आपण, सी नॉट इंटू डायलेक्ट्रिक मीडिया. म्हणजे सीचं आणि ह्याचं रिलेशन, सी इज द, ह्या सी कोण आहे? डायलेक्ट्रिक मीडियाचा कॅपॅसिटर आहे. आणि हा सी नॉट कोण आहे? विदाउट डायलेक्ट्रिक मीडियाचा आहे. त्या दोघांचं रिलेशन जर बघितलं तर आपल्याला काय मिळतं? सी इक्वल टू सी नॉट के असं मिळतं. मग के ची किंमत काय मिळेल बरं? मग के ची किंमत के इक्वल टू सी अपॉन सी नॉट. व्हॉट इज सी? आता हा वरचा सी काय आहे? कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक मीडियम आहे. आणि हा काय आहे? कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक मीडियम. म्हणजे या दोघांचा रेशो म्हणजेच डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मग आता डायलेक्ट्रिक कॉन्स्टंटची डेफिनेशन कशी तयार करता येईल बरं? द रेशो ऑफ द कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विदाउट म्हणजे काय? विथ डायलेक्ट्रिक मीडियम टू इट्स कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक मीडियम, असं तर रेशो येईल. आता दुसरी केस काय आहे पहा. नेक्स्ट केस इथे काय सांगितलंय? समजा इफ यू आर गिवन नंबर ऑफ स्लॅब थिकनेस T1 T2 T3 अप टू Tn. आपल्याला जर डायलेक्ट्रिक मीडियमचे नंबर ऑफ जर स्लॅब दिलेले असतील, त्यांचा थिकनेस पहिल्याचा T1 असेल, दुसऱ्याचा T2 असेल, T3 असेल, अप टू Tn जर असेल, तर टोटल कॅपॅसिटर कसा येईल? तर इन केस टोटल कॅपॅसिटर आपल्याला सी इक्वल टू असं लिहिता येईल. ह्या नंबर ऑफची बेरीज इथे टी अपॉन के आपण पाठीमागं बघितला, पाठीमागच्या पेजवर. मग ते अशा टाईपचं बेरीज येईल सर्वांची. टी अपॉन K1, T2 अपॉन K2. म्हणजे त्या स्लॅबचा T1 जाडीचा स्लॅब असेल त्याचा डायलेक्ट्रिक मिडियम K1 असेल, ज्याचा T2 असेल त्याचा डायलेक्ट्रिक मिडियम K2 असेल, आणि ज्याचा Tn इथे n लिहायला पाहिजे होतं, Tn असेल त्याचा Kn असेल. अशा टाईपचं हे आपल्याला रेशिओ मिळतो. आणि तो जर आपल्याला फिगर काढावाशी म्हणली तर हा कॅपॅसिटर हा मेनली झाला. त्याच्यामध्ये हा एक स्लॅब ठेवला, दुसरा एक स्लॅब ठेवला, तिसरा एक स्लॅब ठेवला, असे तुकडे तुकडे डायलेक्ट्रिक मीडियमचे ठेवले. पहिल्याला K1, दुसऱ्याला K2, K3, K4, आणि त्याची जाडी T1, T2, T3, T4 असं हे डायग्राम मध्ये दाखवता येतं. मग हा कॅपॅसिटर C1, C2, C3, C4, Cn आणि टोटल C म्हणून जनरल एक्सप्रेशन आपल्याला असा घेता येतो. कधी? जर नंबर ऑफ थिकनेस डायलेक्ट्रिक स्लॅब दिलेले असतील तर. आता दुसरी केस घेऊया आपण. इन केस नंबर 3 बघा. आता इथे जर ते नंबर ऑफ जे प्लेट असतील या ठिकाणी घेतलेले, तर ते कॅपॅसिटरचे नंबर ऑफ प्लेट जर इन केस एरिया वेगवेगळा असेल, म्हणजे एरिया A1, A2, A3, A4 अप टू 7 An जर असेल, आणि त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये दर डिस्टन्स सारखा D असेल, तर धिस कॅपॅसिटर कॅन बी राईट ॲज असं लिहिता येईल. म्हणजे इप्सिलॉन नॉट कॉन्स्टंट आहे आणि डी ही हे सर्वांमध्ये सारखं आहे. तर मग काय राहील? तर A1 K1 हा पहिला कॅपॅसिटरचा, A2 K2 दुसऱ्या कॅपॅसिटरचा हे कॉन्स्टंट असतील. आणि जर समजा सर्वांचे प्लेट जर सारखे असतील तर A1 इक्वल टू A2 इक्वल टू अप टू 7 An जर असतील तर रिअरेंज टोटल एरिया ए बाय ॲव्हरेज एरिया ए बाय एन, मग ती किंमत इथे पुटअप केलेली आहे. तर तेही कॅपॅसिटर असं येईल. हे प्रॉब्लेमसाठी तुम्हाला उपयोगी पडतील. देन नेक्स्ट थिंग, फोर्थ केस. आता चौथी केस काय म्हणते? लास्ट केस. इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ कंडक्टिंग K इक्वल टू इन्फिनिटी. जर इन्फिनिटी
कंडक्टिंग त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक मिडियमचा काय असेल लिमिटच्या बाहेरचा, तर या ठिकाणी आपल्याला असा इक्वेशन डायरेक्ट मिळेल. इथे डेराईव्ह केलं नाही, डायरेक्ट आहे हा. म्हणजे C इक्वल टू डी अपॉन डी मायनस टी. या डी मधून हा वजा करून जो काय असेल तो इंटू C नॉट ओरिजिनल, म्हणजे विदाऊट स्लॅब असलेला. म्हणजेच या ठिकाणी हा कॅपॅसिटर मोठा असतो. C इज ग्रेटर दॅन C2. म्हणजेच काय, द कॅपॅसिटर धस इन्क्रीजेस बाय द फॅक्टर. या फॅक्टरमुळं याची किंमत वाढते, म्हणजे C ची किंमत वाढते, म्हणून हा C इज ग्रेटर दॅन C नॉट आहे. तर अशा टाईपचं दिस आर्टिकल हिअर द एंड.